आता फलन म्हणजेच फर्टिलायझेशन आपल्याला माहिती आहे काय असतं. दोन गॅमेट्स, दोन युग्मक एकत्र आले, एक नवा झायगोट, नवा जीव तयार होतो. आणि आपल्याला सांगितलं त्याचे दोन प्रकार आहेत बाबा. एक आहे इंटरनल, एक आहे एक्सटर्नल, अंतर्गत आणि बाह्य. पण दोघं आहे काय हे कोणी सांगत नाही, पण हे आपल्याला करावं लागेल, कारण ते आपल्या कामाचं आहे परीक्षेसाठी. अंतर्गत फर्टिलायझेशन म्हणजे जे आपल्यामध्ये होतं, मनुष्यामध्ये होतं, की त्यामध्ये पुरुषाचे किंवा मेलचे जे स्पर्म असतात, शुक्राणू असतात, हे स्त्रीच्या फिमेलच्या गर्भाशयात युटेरसमध्ये एकसोबत अंडसोबत त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि झायगोट तयार होतो. म्हणजे फर्टिलायझेशन मादीच्या फिमेलच्या शरीरामध्ये होतं आहे, बरोबर. म्हणून ते अंतर्गत. मग बाह्य एक्सटर्नल म्हणजे काय, ती जसं की ते बेडूक, ओके, त्यामध्ये काय होतं की जो नर बेडूक आहे तो स्पर्म पाण्यामध्ये सोडतो, बरोबर आहे. आणि त्याचवेळी जी फिमेल आहे म्हणजे जी मादी बेडूक आहे तीसुद्धा तिचा एग ही पाण्यात सोडते. आणि तिथं या एगचं आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होऊन फलन होऊन नवा झायगोट तयार होतो. हा दोघांमधला मूलभूत फरक आहे, बरोबर. आणि किती सिंपल फरक आहे. आणि ह्यासुद्धा आपल्याला काय करावं लागेल, मग या दोघांचे अजून प्रकार कोणते, या दोघांमधला बेसिक फरक काय, बरोबर. आणि त्याच्यात काय याचे ॲडव्हान्टेज काय, याचे ॲडव्हान्टेज काय, दोघांमधला डिसॲडव्हान्टेज काय, हेही चांगलं कामाचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे करायला पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न पडू शकतो.